पश्चिम आशियातील तणाव जैसे थे, वर्क फ्रॉम होम पद्धत स्वीकारा. तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा. इंधनाचे दर वाढल्यानं पंतप्रधानांचं आवाहन. तर तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचा वापरही मर्यादित करण्याचं आवाहन. 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे. पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. मोदींचे उपदेश म्हणजे सरकारच्या अपयशाचे पुरावे. राहुल गांधींची टीका. तर देशासमोर एकच संकट ज्याचं नाव भाजप. अखिलेश यादवांचं हे टीकास्त्र. अशोक खरातचा ताबा आता ईडी घेणार. ईडीकडून कोर्टात अर्ज. न्यायालयाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती. एसआयटीकडून रुपाली चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार. खरातच्या फार्म हाऊसवर किती वेळा गेल्या, कोणत्या पूजा केल्या असे प्रश्न. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबतही विचारणा. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात करणार हजर. मोबाईलमधील फॉरेन्सिक रिपोर्ट करणार सादर. आरोपी अश्विनी चेनानीसह 4 आरोपींच्या जामिनावरही सुनावणी. राज्यात आज सगळीकडे पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस. उन्हाचे चटके बसत असताना पावसाच्या धारा बरसणार. अमरावतीत हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा गर्भपात. सासरच्या अमानुष मारहाणीत आईचं बाळ गमावलं. पती नणंद सासू विरोधात गुन्हा. कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात. पंचगंगेत मैलोन मैल जलपर्णींचं साम्राज्य. प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष. आत्महत्यांच्या यादीत मुंबई देशात तिसरी. विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण 71% अधिक. कौटुंबिक ताण, बेरोजगारी यामुळे आत्महत्येत वाढ. आसाममध्ये पुन्हा हिमंता बिस्व शर्मा सरकार. भाजपाची एकहाती सत्ता आणली. उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. काठमांडूत विमानाच्या लँडिंग वेळी टायरला आग. टर्किश एअरलाईनच्या विमानात टायरला आग. आगीवर नियंत्रण. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. MV हॉन्डियस क्रूजला हंता व्हायरसचा विळखा. जहाजावरील 2 भारतीयांना नेदरलँड्सला केलं क्वारंटाईन. कॅनडामध्ये बाईकची कारला धडक. धडकेनंतर बाईक थेट ट्रॅफिक सिग्नलच्या खांबावर लटकली. दुचाकीस्वार गंभीर जखमी. प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आउट. 2 गडी राखून आरसीबीने मुंबईला दाखवला बाहेरचा रस्ता. कृणालचं अर्धशतक आणि भुवनेश्वरच्या 4 विकेट्स ठरल्या निर्णायक. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण. सोमनाथ मंदिर परिसरात वायुसेनेचा अभूतपूर्व एअर शो. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोहळा. Thank you.